हॅलो नमस्कार, मी सुनीता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर अशा छान अशी रांगोळी काढून माझी संक्रांतीच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ गेल्या वर्षीच्या संक्रांतीचा आहे। तर तुम्हाला मागच्या भोगीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मी व्हिडिओ का टाकलेला नाहीये, ते पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा। आणि गेल्या वर्षी संक्रांत ही रविवारी आलेली होती आणि रविवारी पौष महिन्यातला रविवार पण असतो, तर त्याची मी अगोदर पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर सुगड्याची पूजा करून घेणार आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहेत की मी सुगड्याची पूजा करून घेत आहे। ते देवपाठासमोर पूजा करण्यासाठी असं वरी देवपाठ आहे आणि खाली असं पूजा करता येत नाही, म्हणून मी हा टेबल आहे तर त्याच्यावरती ठेवून मी पूजा करत आहे। आणि खिडकीतून असं मस्त सूर्यप्रकाश पण येत आहे। पूजा केल्यानंतर त्याच्यावरती ऊन पण आल्यासारखं तुम्हाला दिसत आहे। आणि अशा प्रकारे मी सुगड्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, दोरा बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाणाचं जे सगळं काही तयार केलेलं आहे साहित्य, जसं की तुम्हाला माहितीच आहे काय काय असतं ते बोर जाम सगळं काही, तर ते त्याच्यामध्ये सगळ्या सुगड्यांमध्ये मी टाकून घेतलेलं आहे। छान अशी फूल वगैरे ठेवून उदबत्ती लावून मी पूजा करून घेतलेली आहे। आणि आता चला दोन्ही पण झालेलं आहे आणि ह्या सुगड्यांना उघडं ठेवत नाहीत, तर त्याच्यावरती नवीन ब्लाऊज पीस किंवा असं झाकून ठेवतात। आणि आता हे उरलेलं जे वाण आहे ते आपल्याला ओसायला गेल्यानंतर ओटीला भरण्यासाठी लागणार आहे। तर पूजा वगैरे झालेली आहे आता आणि आता स्वयंपाक करून घेणार आहे पटकन। तर इथं कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यात मी असं बारीक केलेला गूळ टाकलेला आहे आणि आता हे गूळ चांगला पातळ होऊ देणार आहेत, कारण आपल्याला याचे बनवायचे आहेत आपल्याला तिळाचे लाडू। तर मी तीळ अगोदरच भाजून घेतलेले आहेत। व्हिडिओ चालू आहे असं वाटलं पण स्टॉप केलेला होता, जाऊ द्या म्हटलं आता चालू बघितलं मी। आणि आता हे गूळ चांगल्या प्रकारे पातळ झाल्यानंतर पाहू शकता मी भाजून घेतलेले तीळ त्याच्यात टाकलेले आहेत आणि आता चांगलं हलवून गूळ आणि तीळ एकत्र किंवा एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याचे गरमागरम लाडू पटकन बांधून घ्यायचे आहेत। तर इथं पाहू शकता माझे अशा प्रकारचे लाडू छान तयार झालेले आहेत। त्याबरोबरच मी इकडे कुकर लावलेलं होतं, मग त्याच्यानंतर भात झालेलाच होता, मग अगोदर आमटी करून घेतली। त्याच्यानंतर इथं पुरण पण शिजून घेतलेलं आहे आणि आता भात झाले, आमटी झाली, पुरण पण शिजून घेतलेलं आहे। त्याच्याबरोबरच आता पापड पण काढून घेतले आणि आता भजे तळणार आहे। तर पाहू शकता एक घाणा झालेला आहे आणि आता दुसरा घाणा टाकलेला आहे। इकडे दूध पण तापायला ठेवलेलं आहे, कारण पटकन स्वयंपाक करून आपल्याला ओसायला जायची घाई असते, सगळ्या काही आवरण्यामध्ये वेळ लागतो त्याच्यामुळे। मग आता इथं भजे छान असे तळून घेतलेले आहेत मी आणि आता भजे झाल्यानंतर मी पोळ्या करून घेणार आहे। पीठ मळून ठेवलेलं आहे। तर सर्वात अगोदर मी देवाचे जे नैवेद्य होते ते करून घेतले, सुगड्याचे देवाचे झालं तर आपण पूजा जी केलेली आहे रविवारची त्याला। आणि त्याच्यानंतर मी पुरणपोळी करत आहे। पुरणपोळ्या जर आपल्याला खूप छान हव्या असं वाटत असेल ना, तर पोळ्याचं पीठ अगोदरच मळून ठेवायचं, म्हणजे आपलं बाकीचं सर्व काही होईपर्यंत पीठ एकदम छान भिजतं आणि मग त्या भिजलेल्या पिठाच्या पुरणपोळ्या एकदम मस्त येतात। आणि आता मी तेच करत आहे, आता नैवेद्य करून घेतलेलाच आहे, मग पटकन पुरणपोळ्या पण करून घेत आहे। तर अगोदरपासून करणाऱ्यांना सवय असणाऱ्यांना एकदम छान मस्त प्रकारे जमतात, नवीन असणारे पण चालत राहतं, शिकत राहतो आपण, जसं जसं बनवत जाऊ तसं एकदम परफेक्ट येतात आणि एकदा आपण परफेक्ट झालो की मग करतच राहतो। तर अशा प्रकारे माझ्या पोळ्या पण एकदम छान अशा झालेल्या आहेत। तर आता पुरणपोळ्या झाल्या, नैवेद्य पण भरून घ्यायचा आहे आपल्याला देवाला दाखवण्यासाठी आणि मग ओसायला जायचं आहे आणि तिकडं पण मी नैवेद्य घेऊन जाणारच आहे। मग सगळं काही त्याच्यावरती नैवेद्यावरती ठेवून मी तूप लावून घेतलं आणि देवाला नैवेद्य पण इथं पाहू शकता मी दाखवलेला आहे आणि छान अशी देवपूजा पण झालेली आहे। वाण ठेवलेलं आहे, तिळगुळ ठेवलेला आहे। चला तर आता आम्ही निघालेले आहोत मंदिरामध्ये ओसण्यासाठी आणि माझ्या मैत्रिणी सगळ्या आहेत बिल्डिंगमधल्या आणि आम्ही जात आहोत देवीच्या मंदिरामध्ये। तुम्हाला असं वाटेल की हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, नाही, तर हे जरीमरी माता मंदिर आमच्या जवळ आहे आणि हे देवीचं मंदिर आहे, तिथंच गेलो होतो आम्ही। संक्रांतीच्या सणाला सुगड्यांचा असतो मान, आनंद पाटील आहेत आयुष्याची शान। आडात आड आडात पडे हवाई सरेबान पाटील आयनारचे जावाई। महादेवाच्या पिंडीवर तरंगाची फोड आणि श्यामलालचं बोलणं साख्या उंगोड। सगळ्यांच्या अशी घेऊन घे ना, नाही मोठे आहेत ना, मोठ्यांच्या घेऊ दे ना, काय दिला तिला ते आणि मोठी मोठी आली आली नाही तू पुढं हो
एक काम करा ना, स्वतःला ऍडजस्ट करा ह्याच्यामध्ये, ज्या दिसत नाही त्याला दिसायला. आणि आता पूजा हळदी कुंकू सगळं काही झाल्यानंतर फोटोशिवाय कंप्लीट होणारच नाही, फोटो पण थोड्याशा झाल्याच पाहिजेत. मग आम्ही फोटो काढले आणि तिथून आल्यानंतर सुगड्यांना पण नैवेद्य दाखवायला पाहू शकता. आणि हे अशा प्रकारचे सुगडे आता नैवेद्य दाखवून आणखीन झाकून ठेवतात. आणि जी पूजा केलेली होती त्याला पण मी नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आता चला, देवाचं झालं, ओवासनं झालं, सगळं काही झालेलं आहे. आणि हे सुगडे मी आता झाकून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला दाखवते की तुळशीला पण मी वाण ठेवलेला आहे आणि बांगड्या पण ठेवलेल्या आहेत, ज्या मी हळदी कुंकासाठी आणलेल्या होत्या. आशीर्वाद गोळा देतो आणि असं काय. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हा सर्वांना आणखीन एक वेळेस संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा.